हॅलो आमदार बरणी काढली का आणि चांगली मम्मी दुसरी आहे का चांगली बरणी दोन डाब पाहिजे चालू चालू का मिस्त्री तेच आहे ना त्याच त्याच परशी खाली मोठी बरणी ती बघा मोठी आहे पायात बघा काय कर मग सावलेलं का तिकडे सावलेलं सावलेलं तर ते पहिल्यापेक्षा मोठा आहे का आम्ही तिकडे काय की हे रावल्या इकडे घ्यायची मग हे काढू त्याचा ही कसा आहे मागचा काय म्हणते ते गेले चांगला कारण आवाज कमी करा हॅलो कोण कोण म्हणतात काय पाहत आहे तिथे बेंड आहे बरं का ते खाली जा नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आत्ताच आपल्याला श्री प्रथमेश रणदेवी यांचा फोन आला होता. यांच्या घरापाशी आपण पाठीमाग पण एक नाग पकडला होता. यावेळी काही व्हिडिओ बनवता आला नाही. यावेळी पण हा नाग फरशीच्या खाली एक बेडकी धरून बसला होता. तर आपलं काम आर्वीमध्ये चालू होतं. लगेच आपण इथे आलो आणि तो नाग इथं पकडलेला आहे सुरक्षितपणे. त्याला आता निसर्गाच्या सानिध्यात आपण सोडणार आहोत. आणि असे नाग दिसल्यानंतर त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करू नये. जवळचे सर्पमित्र किंवा प्राणीमित्र किंवा वन विभागाचा 1926 या नंबरवरती कॉल करून त्यांना कळवणे महत्त्वाचे आहे. तर अशा नागांना निसर्गात ठेवण्याचं जे काम आहे ते अतिशय मोलाचं आहे. कारण या नागापासून जे अँटीव्हेनम जी लस जी असते, जी नागांच्या दंशावरती चालते, ही लस बनवली जाते. त्यामुळे हे नाग निसर्गात असणं महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण जे घरमालक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे. मी धनंजय रणदिवे, राहणार सुरली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आमच्या इथं फरशीखाली एक सर्प दिसला आणि आता हा सोमवार आहे म्हटलं मारायचं कसा म्हणून आमचे गावचे शेजारी किशोर देशमुख हे सर्पमित्र आहेत आर्वी गावचे. त्यांना लगेच फोन केला आणि ते तातडीने या ठिकाणी घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याला पकडून आज ते ह्याच्यामध्ये निसर्गाच्या ह्याच्यामध्ये सोडणार आहेत. ते आले त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. निसर्ग वाचवा.